नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आम्ही आमचं सगळं कुटुंब मिळून चाललो आहे देवदर्शनासाठी. प्रवास खूप मोठा आहे आणि नेहमीप्रमाणे जसे गाडीची पहिली कुठेही जाताना गाडीची पहिली पूजा केली जाते, तर गाडीची तशी पूजा आम्ही केली. त्याच्यानंतर नारळ फोडून चारी चाकांखाली लिंबू ठेवून आम्ही प्रवासाला सुरुवात करतो आहे. प्रवास खूप लांबचा आहे, म्हटलं तुम्हाला पण सोबत घेऊन जावं आणि देवांचं दर्शन पण होईल आमच्यासोबत. आम्ही आमच्या घरातले असे मिळून चालू आहे. तसे बाकीचे बरेच आमचे कुटुंबातले सदस्य आज मिसिंग आहेत, पण ज्यांना जमले ते आज आलेत. आणि तसा हा आमचा पहिलाच अनुभव आहे पूर्ण कुटुंबासोबत एकत्र फिरण्याचा, त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि याच आठवणी आपल्या आयुष्यभर कायम लक्षात राहतात. आम्ही संध्याकाळ करूनच घरातून बाहेर पडलोय प्रवासासाठी, त्यामुळे वाटेतच आम्ही थांबून भरपूर स्नॅक्स घेतले. तसंच अंकलीमध्ये जैन वडा नावाचा प्रसिद्ध वडापाव मिळतो, तो घेतला. कारण वाटेत आम्ही कुठे थांबणार नव्हतो, सरळ ज्या आमचं पहिलं ठिकाण ठरलंय तिथं जाणार होतो. त्यामुळं मग गाडीतच बसून वडापाव खाला आणि मग प्रवासात कंटाळा आला म्हणून काका पुतण्या मग मोबाईलवरच चेस खेळत होते. आणि अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलोय सोलापुरात आणि याच्यानंतर आम्ही आता पोहोचलोय तुळजापुरात. होय, आमचं पहिलं ठिकाण आहे तुळजापूर. आम्ही तुळजाभवानीला जाणार आहे आणि इथं आम्ही अष्टभुजा नावाच्या एका हॉटेलवर थांबलो. तर इथे पोचायला आम्हाला रात्रीचे 12 वाजले. आणि आमच्यासोबत अजून कोण कोण आहे ते मी सांगायला विसरलेच की. तर आमच्यासोबत आहेत माझ्या जाऊबाई, त्यांचा मुलगा मुलगी प्रणव आणि प्रज्ञा, माझ्या नंदूबाई आणि त्यांचा मुलगा पारस, सासूबाई माझ्या आत्ती आणि ड्रायव्हर, त्यांना विसरलेत. असे मिळून सगळे आम्ही आलोय. हॉटेलच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे, तिथंच आम्ही रात्रीचे जेवण केलं. रात्री पोचायला आम्हाला 12 वाजले आणि परत आम्हाला 3 वाजता उठून देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं 4:30 वाजता. कारण सकाळी दर्शन लवकर होतं, रांगा नसतात, गर्दी नसते. आमचं दर्शन कसं झालं तुम्हाला व्यवस्थित सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही काय चुका केल्या ते तुम्ही करू नये हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन, तुम्ही जर तिकडे जाणार असेल तर. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.